आणि आता एक नजर टाकूयात मुंबई आणि पुण्यातल्या न्यूज टॉप 9 वर। मुंबईत 2 दिवसांपासून उन्हाचे चटके आणि उष्मा झाला कमी। तापमान 40 वरनं थेट 34 अंशांवर। मुंबईकरांना काहीसा दिलासा। मुंबईच्या पाणी साठ्यात मात्र दिवसेंदिवस घट। जलसाठा 22.61%। पाणी कपातीबद्दल पालिकेची चालढकल। मुंबईमध्ये झाडांवर असलेली विद्युत रोषणाई 7 दिवसात हटवा। महापालिकेचे विभाग कार्यालयांना आदेश। मुंबई हायकोर्टाची राज्य सरकार आणि पालिकेला रोषणाई हटवण्याची नोटीस। गावाकडच्या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईचे डबेवाले 6 दिवसांच्या रजेवर। 26 एप्रिलपासून डबेवाले सेवेमध्ये हजर होणार। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सकडून 2 वर्षांसाठी विद्यार्थ्यांचं निलंबन। वारंवार गैरवर्तन आणि देशविरोधी भूमिका घेतल्याचा ठेवला आरोप। पुणे मुंबई रेल्वे प्रवास आता पावसाळ्यातही विना अडथळा होणार। मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडून लोणावळ्यातील घाटमाथ्याची पाहणी। दरडी कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात वाहनांच्या वेगमर्यादेत वाढ। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांची वेगमर्यादा प्रति तास 10 किलोमीटरनं वाढवली। पुण्याच्या कडूसमधल्या दक्षिण फाउंडेशन संस्थेतील 170 विद्यार्थ्यांना जेवणात विषबाधा। 57 विद्यार्थ्यांवरती चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। पिंपरी परिसरातील 32 ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेरे। जंक्शनच्या 289 बॅटरी चोरीला। 5,78,000 रुपयांचं नुकसान। पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।